जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर आजचा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी जास्त महत्वाचा आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी नुकतीच पोलीस भरतीची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना मैदानी चाचणीबद्दल उत्सुकता आहे जाणून घ्यायची की आपण जो इव्हेंट देणार आहे तो इव्हेंट किती मार्कांसाठी आहे, म्हणजे आपली रेटिंग आपल्याला कितपर्यंत वाढवावी लागेल याची सगळी माहिती याच्यामध्ये असणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे। शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणीबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये फक्त महिलांबद्दलच माहिती म्हणजे महिलांचेच इव्हेंट सांगणार आहे असं नाही, तर पुरुष म्हणजे मुलांचे सुद्धा इव्हेंट 1600 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक बद्दल सुद्धा माहिती आहे की कुठला इव्हेंट किती मार्कांना आहे किंवा थोडक्यात मार्कांची कटिंग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। चला, सगळ्यात पहिले आपल्याला जेव्हा भरती व्हायची इच्छा डोक्यामध्ये येते तेव्हा सगळ्यात पहिले महत्वाचं असतं आपली हाईट बसते का नाही, बरोबर। तर प्रत्येकाने चेक करून घेतली असेलच, चेक केली नसेल तर एकदा जाऊन खात्री करून घ्या आपली हाईट बसते की नाही, नाहीतर उगाचच वेळ वाया घालवून आपण स्वतःला त्रास करून घेणार मग नंतर, बरोबर। आणि त्याच्यानंतर मग आपले इव्हेंट आहेत धावणे, गोळाफेक। हे इव्हेंट धावण्यामध्ये 2 प्रकार येतात, मुलींच्या 800-100, मुलांचा 1600-100 आणि गोळाफेक दोघांसाठी पण असतो। ओके, चला, तर सगळ्यात पहिले आपण शारीरिक चाचणी म्हणजे मैदानी चाचणी मुलांबाबत मुलांच्या इव्हेंट्स बाबत माहिती बघणार आहोत। ठीक आहे, मुलांची मैदानी चाचणी सगळ्यात पहिले आहे आपल्या मुलांसाठी किती असतं, 1600 मीटर पळायचं असतं। ओके, किती गुणांसाठी, 20 गुणांसाठी। टोटल इव्हेंट मैदानी चाचणीचा असतो 50 मार्काचा। बरं, हे जे काही मी सांगत आहे ना मार्कांची कटिंग, ही मार्कांची कटिंग 2022 ची जी भरती झाली ना, 2022 ची भरती, नाही तर पुन्हा नंतर मला बोलाल मॅडम तुम्ही असं असं सांगितलं, कारण अजून अपडेट GR वगैरे पडलेला नाहीये, पण येणारी भरती लवकरच पडणार आहे। जर तुम्ही तयारी करताय तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर। तर 2022 ची जी भरती होती त्या भरतीच्या मार्कांची कटिंग मी तुमच्या समोर आता आणलेली आहे। जर पुढे अपडेट आली, बदल झाला तर थोडासाच होईल, थोडाफार इकडे तिकडे मार्कांमध्ये होईल, पण होत नाही शक्यतो। ओके, पण तोपर्यंत आपल्याला पाहिजे प्रॅक्टिससाठी। चला, मुलांचं 1600 मीटर आहे, ते 20 मार्कांना असतं। मार्काची कटिंग बघूयात आपण। सगळ्यात पहिले मुलांना जर आउट ऑफ पाडायचं असेल तर किती मिनिटाच्या आतमध्ये यावं लागतं, 5 मिनिटे 10 सेकंद। काय, 5 मिनिटे 10 सेकंद म्हणजे किती, पैकीच्या पैकी मार्क 20 पैकी 20। त्याच्यानंतर एक सेकंदाने कमी होत जाते, एक सेकंद म्हणजे इथं काय केलं झालंय आता, जर तुम्ही 5 मिनिटं 11 सेकंद लागले तर 5 मिनिटं 11 सेकंद ते 5 मिनिटं 30 सेकंदाच्या दरम्यान, 11 ते 30 सेकंदाच्या दरम्यान जर तुम्ही आले तर 2 मार्क कमी होणार, तुम्हाला भेटणार 18 मार्क। त्याच्यानंतर तुम्ही जर 5 मिनिटं 31 सेकंद ते 5 मिनिटं 50 सेकंद यांच्या टायमिंग मधल्या टायमिंग मध्ये आले तर तुम्हाला भेटणार 16 मार्क। त्याच्यानंतर 5 मिनिटे 51 सेकंद ते 6 मिनिटं 10 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला भेटणार आहे 14 मार्क्स। त्याच्यानंतर 6 मिनिट 11 सेकंद ते लास्ट आहे 6 मिनिट 30 सेकंद, या दरम्यान तुमचा टाइम आला तर तुम्हाला 12 मार्क भेटणार आहेत। म्हणजे तुम्ही मार्कांची कटिंग पाहू शकता 2-2 ने कमी झालेली आहे। तुम्हाला जर हवं असेल नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा व्यवस्थित सगळी टोटल ऑल ओव्हर पाहू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर 6 मिनिटे 31 सेकंद ते 6 मिनिटे 50 सेकंदाच्या मध्ये ह्या टायमिंग मध्ये आला तर तुम्हाला भेटणार आहे 10 गुण। त्यानंतर 6 मिनिटं 51 सेकंद ते 7 मिनिटं 10 सेकंद या टायमिंग मध्ये तुम्ही आला तर 8 मार्क। एवढ्या खालच्या मार्कांचा विचारच करायचा नाही बरं का, आपल्याला यायचं इथपर्यंत, लयतला इथपर्यंत, खाली विचारच करायचा नाही अजिबात। ठीक आहे, 7 मिनिटं 11 सेकंद ते 7 मिनिटं 30 सेकंद यांच्या मधल्या टायमिंग मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 5 मार्क भेटणार आहे। 7 मिनिटं 30 सेकंदाच्या पुढे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षीची भरतीची तयारी करावी लागणार आहे, खरं सांगते, कारण 0 मार्क्स आहेत मग। ठीक आहे, हे झालं मुलांचं 1600 मीटर आणि त्या इव्हेंटच्या मार्कांची कटिंग। त्याच्यानंतर मुलांचं धावणे 100 मीटर, 100 मीटर किती मार्काला आहे, 15 मार्काला आहे। ठीक आहे, तर मुलांचा आउट ऑफचं काय आहे टायमिंग, 100 मीटरचा आहे 11:50,
50 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी तर येत नाही शक्यतो कोणाचं, पण आलं तर मग खूप चांगली गोष्ट आहे. 15 पैकी 15 भेटणार. 11 सेकंद 11.50 मध्ये जर आला तर 15 गुण. 11.51 ते 12.50 सेकंद मध्ये जर तुम्ही आला तर 3 कट झाले, 12 मार्क्स भेटणार. त्याच्यानंतर 12.51 सेकंद ते 13 सेकंद म्हणजे 13.50 सेकंद या टायमिंग मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत. 13.51 सेकंद ते 14.50 सेकंदाच्या मधल्या टायमिंग मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला भेटणार आहेत 8 गुण. 3, 2, 2 मार्क कट कसे झालेले आहेत पाहून घ्या. तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला काही बदल वाटत असेल तर बिंदास बोलू शकता बरं का. माझ्यापर्यंत जो GR होता गेल्या वर्षीचा त्याप्रमाणे ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी आणली आहे. त्याच्यानंतर आहे 14.51 सेकंद ते 15.50 सेकंद यांच्या आतमधल्या टायमिंग मध्ये तुमचा टाइम पडत असेल तर तुम्हाला 6 गुण भेटणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत याच्या खाली यायचं नाही आपल्याला बरं का. 15.51 सेकंद ते 16.50 सेकंद यांच्या मधल्या टायमिंग मध्ये तुमचा टायमिंग पडत असेल तर तुम्हाला 4 गुण भेटणार आहेत. 16.51 सेकंद ते 17.50 सेकंद एवढ्या टायमिंग मध्ये तुमचं टायमिंग पडत असेल तर तुम्हाला 2 गुण भेटणार आहेत. आणि 17.50 पेक्षा जर तुम्ही पुढचा टाइम अजून घेत असाल तर मात्र तुम्ही कॉम्पिटिशन मधून बादच होणार, पुढे लेखीला बसायला चान्सच नाही. ठीक आहे, 0 मार्क्स आहेत. 100 मीटर झालं. त्याच्यानंतर मुलांचा गोळाफेक इव्हेंट, शेवटचा मुलांचा इव्हेंट आहे हा. गोळाफेक इव्हेंट आहे. गुण 15 मार्क. गोळ्याचे वजन किती असतं मुलांच्या माहितीये का? जर प्रश्न विचारला भरतीला तर काय कराल? 7.260 किलोचा मुलांचा गोळा असतो. ठीक आहे, तर बघूयात आपण आउट ऑफ किती आहे मुलांचा 8.50 मीटर. त्याच्यापेक्षा जास्त जरी गेला तरी तुम्हाला 15 मार्क भेटणार आहेत. म्हणजे 8.50 टाकायचा प्रयत्न करायचा आहे. तर आता हा गोळा कसा फेकावा, कुठून फेकावा, अंतर किती घेतलं जातं, आतमधलं गोलमधलं अंतर किती असतं, मधले काय काय अंतर असतात ते सगळं आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. किंवा कसा झाल्यावर फाऊल असतो काय वगैरे वगैरे. चला पुढे बघा. 7.90 मीटर ते 8.49 मीटर अंतरामध्ये या दोघांच्या मध्ये तुमचा गोळा पडला तर तुम्हाला 12 मार्क म्हणजे 3 मार्क इथे तुमचे कट होणार. त्याच्यानंतर 7.30 मीटर ते 7.89 मीटर मध्ये तुमचा गोळा पडला तर तुम्हाला 10 मार्क भेटणार आहेत. 6.70 मीटर ते 7.29 मीटर अंतर यांच्या मध्ये तुमचा गोळा पडला तर तुम्हाला 8 मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर 6.10 मीटर ते 6.69 मीटर या दोघांच्या मध्ये तुमचा गोळा पडला तर तुम्हाला 6 गुण भेटणार आहेत. 5.50 मीटर ते 6.9 मीटर याच्या मध्ये तुमचा गोळा पडला तर तुम्हाला 4 गुण भेटणार आहेत. 6 पर्यंत सुद्धा आपल्याला यायचं नाहीये बरं का. याच्यावरतीच इकडेच थांबायचंय आपल्याला. एवढा आपला गोळा जर जात नसेल तर प्रॅक्टिस करा, कारण आपल्या गोळाफेकच्या हातचे मार्क्स आहेत. भले तुम्ही 100ला नाही खेचू शकत किंवा 1600ला नंतर लास्टला खेचू नाही शकत, पण हे गोळाफेकच्या आपल्या हातचे मार्क्स असतात. त्याच्यानंतर 4.90 मीटर ते 5.49 मीटर मध्ये तुमचा गोळा पडला तर तुम्हाला 2 गुण आणि 4.30 मीटर ते 4.89 च्या आतमध्ये तुमचा गोळा पडत असेल तर तुम्हाला 0 मार्क्स भेटणार आहेत. तर हे होते आपल्या मुलांचे इव्हेंट्स. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण सगळ्यांसाठी महत्वाचा. हे झाले मुलांचे इव्हेंट्स. आता मुलींच्या इव्हेंट्स कडे येऊयात. ठीक आहे, शारीरिक चाचणी म्हणजेच मुलींची मैदानी चाचणीच्या मार्कांची कटिंग आपण इथे पाहणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. त्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांना खरंच या माहितीची गरज आहे. ठीक आहे, मुलींनी व्यवस्थित लक्ष द्यायचे. 800, 100 गोळाफेक. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत 800 मीटर मुलींचं. 50 मार्काला असते मैदानी चाचणी, 20 मार्काला असतं आपला 800 मीटर. मुलींचा आउट ऑफचा टायमिंग काय आहे तर मुलींचा आउट ऑफचा टायमिंग आहे 2:50, 2 मिनिटं 50 सेकंद. आणि याच्या कमी जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स 20 पैकी 20. 2 मिनिटं 51 सेकंद ते 3 मिनिटापर्यंत जर तुम्ही आलात तर तुम्हाला 18 मार्क. 3 मिनिट 1 सेकंद ते 3 मिनिट 10 सेकंदामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 16 मार्क्स. 3 मिनिटं 11 सेकंद ते 3 मिनिटं 20 सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 14 मार्क्स. 3 मिनिटं 21 सेकंद ते 3 मिनिटं 30 सेकंदापर्यंत जर तुम्ही आलात तर तुम्हाला 12 मार्क्स. फास्ट होत असेल व्हिडिओ पॉज करून बघा व्यवस्थित माहिती. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 मिनिटं 31 सेकंद तर 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 10 गुण.
तुम्ही नक्की कुठल्या मिनिटांमध्ये येताय की अजून 4च्या खालीच खेळताय, नीट बघायचंय. 4च्या पुढे जर तुमचा टायमिंग पडत असेल तर खरंच खूप मेहनतीची गरज आहे तुम्हाला. भले 2 टाइम ग्राउंड करा, पण मार्क्स वाढले पाहिजेत. कारण 4च्या खाली येऊन फायदाच नाही ना, 0 मार्क्स भेटणार आहेत. ठीक आहे. 3 मिनिटं 41 सेकंद ते 3 मिनिटं 50 सेकंदामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला 8 मार्क्स भेटणार आहेत. 3 मिनिटं 41 सेकंद ते 3 मिनिटं 50 सेकंदामध्ये जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला येत असाल तर तुम्हाला 5 मार्क्स. आणि 4 मिनिटाच्या पुढे जर तुमचा टायमिंग पडत असेल तर तुम्हाला 0 मार्क्स भेटणार आहेत. 800 मीटर मुलींचा इव्हेंट. त्याच्यानंतर 100 मीटर मुलींचा इव्हेंट पाहूया. 100 मीटर आहे 15 गुणांसाठी. ठीक आहे. तर बघा 100 मीटर मुलींचा आउट ऑफ काय आहे 14 सेकंद. 14 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी टायमिंग तुम्ही मारला असेल 100 मीटरला तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे 15 गुण भेटणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही 14 सेकंदाच्या जास्त पण 15 सेकंदाच्या आतमध्ये, सेकंदाची गंमत आहे बघा. आतमध्ये कसं येणार 15 सेकंदाच्या आतमध्ये डायरेक्ट 14 मध्ये काहीतरी मायक्रो वगैरे. तर नीट बघायचं. 14 सेकंदापेक्षा जास्त पण 15 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही आला तर डायरेक्ट 3 मार्कांनी कट होणार आहे, 12 मार्क्स. 15 सेकंदापेक्षा जास्त पण 16 सेकंदाच्या आतमध्ये आलात तर 10 गुण भेटणार आहेत. 16 सेकंदापेक्षा जास्त पण 17 सेकंदापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 8 गुण भेटणार आहेत. 100 मीटर चालू आहे. 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंदापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 6 गुण भेटणार आहेत. 18 सेकंदापेक्षा जास्त पण 19 सेकंदापेक्षा जर तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्हाला 4 गुण भेटणार आहेत. मार्कांची कटिंग कशा पद्धतीने पाहून घ्या. 19 सेकंदापेक्षा जास्त पण 20 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही आलात तर 2 गुण आणि 20 सेकंदाच्या पुढे गेलात तर 0 गुण तुम्हाला इथे भेटणार आहेत. मुलींचं 100 मीटर झालं. शेवटचा इव्हेंट बाकी आहे. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा कारण महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. ठीक आहे. गोळाफेक मुलींचा इव्हेंट 15 गुणांसाठी आहे. मुलींच्या गोळ्याचं वजन किती असतं गोळाफेकसाठी 4 किलोचा असतो. ठीक आहे. आता आउट ऑफची लाईन कुठे असते तर 6 मीटरवर असते. 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा लांब गोळा गेला पैकीच्या पैकी म्हणजे 15 मार्क्स तुम्हाला भेटणार आहेत. 5.50 मीटर ते 5.99 मीटर अंतरावर गोळा गेला तर 3 ने कमी होणार, 12 मार्क्स भेटणार आहेत. 5 मीटर ते 5.49 मीटर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत. 4.50 मीटर ते 4.99 मीटर पर्यंत तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 5 गुण भेटणार आहेत. 4 मीटर ते 4.49 मीटर अंतरावर तुमचा गोळा पडत असेल यांच्यामध्ये बरं का तर तुम्हाला 3 गुण भेटणार आहेत. आणि 4 मीटर पेक्षाही अलीकडे तुमचा गोळा पडत असेल तर तुम्हाला 0 मार्क्स भेटणार आहेत. तर ही होती आपल्या मैदानी चाचणीची मार्कांची कटिंग. व्हिडिओ महत्वाचा आहे, सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि अजून कशावर व्हिडिओ हवाय ते मला कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.